सुप्रभात, गुड मॉर्निंग. आता झालं देवबिव तरी पण सुप्रभात, गुड मॉर्निंग. आता काय झालं, 3 ब्लॉग आले नाहीत ना, शेवटचे 3-4. झालंच असं की मी अपलोड करायला गेले, रेंज कमी झाली, ते अपलोड झालं नाही, ते आपोआप डिलीट झालं. आणि मी गॅलरीतनं माझे काही फोटो जुने ते डिलीट करत होते. त्याच्यात ते एडिट केलेले 3ही ब्लॉग डिलीट झाले. आणि मी नंतर बघितलं की नाही का रिसायकलमध्ये आहे का, पण तिथनं पण ते उडले होते. म्हणून ते काही नंतरचे ब्लॉग आलेच नाहीत. इंदापूर नंतरचे बहुतेक असतील, इंदापूर नंतरचेच असतील बहुतेक, कारण की मी इतकं काय बघितलं नाही. इंदापूरचा ब्लॉग झाला वाटतं तर काय, मला काही नीट कळलंच नाही. पण मी शूट केले होते तेवढे सगळेचे सगळे उडाले आणि मला वाईट वाटलं. मग आता जाऊ दे, आता मी करणार आहे चालू डेलीचे ब्लॉग. नाही तर मग मी जर कुठे बाहेर जात असेल तर, आता जसं मी चालली आहे बाहेर, कुठे चालली माहिती का, नाही ना, चालली दीदीकडे चालली मी. काम आहे जरा, असंच घरात बसून कंटाळा आला. मम्मी कामाला गेली, पप्पा काय अजून आले नाहीत दुकानावरनं, त्याच्यामुळं आता वाजलेत बघा 11 वाजलेत. आता बोला ना. नाही बोला नाही, आत्ता चालले मी. हा ठीक आहे ना, आले बाय चान्स तर रोहन म्हणलं सांगून ठेव. माझी आजी होती माझी, तर त्यानंतर आता मी चालली दीदीकडं. त्या पप्पाला फोन बिन केला नाहीये. आता आजचा दिवस दाखवते मी काय होणार आहे दीदीकडं. दीदीचे छोटे छोटे पोरं दाखवते, त्यांना सुट्टी आहे म्हणून मी चालते. पण मला घरात बसून फार कंटाळा आलेला आहे. 2-3 दिवस झाले दुपारी कधीतरी, दुपारी संध्याकाळी अभ्यास करते मी. पेपर आलेत माझे जवळ, 27 तारखेला आहेत. हां, 27 तारखेला पेपर आहेत. हे काय झालं, टॅप टू स्क्रीन अँड रिटर्न ऑन स्क्रीन, ओके. 27 तारखेपासून पेपर चालू होणार आहेत, त्याच्यामुळे सिरियसनेस घ्यायला पाहिजे आपण थोड्या गोष्टीचा. तर मी आवरते आणि घरातलं थोडंसं आवरते आणि मग आपण जाऊ दीदीकडं. तुम्ही पण या माझ्यासोबत, बघा मजा मस्ती टाइमपास कसा होतो तिथं माझा. संध्याकाळी रिटर्न येणार आहे, संध्याकाळी म्हणजे दुपारी येईल जेवण वगैरे केलं की मग. तर आता मी चालली दीदीकडं, जर्किंग वगैरे घालून. थंडी वाजते जरा, मध्ये आधे माझं धुतलं मम्मीने, बघा दिसतंय का. हां, तसंच मम्मीचं पण आहे ब्लूमध्ये. काय झालं, परवा आणलं आणि काल माझ्याकडनं त्याच्यावर मसाल्याचा डबाच आणला. मम्मीला फोन करून सांगितलं, मग म्हणली मसाले निघाले पण हळद नाही निघाली त्यातली, त्याच्यामुळं मग म्हणली भिजत टाक. मी सकाळी धुते, ती जाताना धुवून गेली. तिला आळंदीला ड्युटी होती. मग पप्पाला आणायला गेले मगाशी. मग येताना फुलं आणली. दीदीला विचारलं फुलं पाहिजे होती का तुला, मग फुलं आणली त्यांच्या देवाला. आणि आता मी चालली दीदीकडं. सगळं पॅक होऊन जाणार आहे आता मी. आणि आमच्या कॉलेजपाशी इथं काम आहे. तुम्ही पुण्यात राहत असाल, सिटीत, तर तुम्हाला माहीत असेल सरस्वती मंदिर कुठं आहे. कॉलेजला आहे मी, घरापासून लय जवळ आहे. एकच चौक आहे, चौक पण नाही, एकच गल्ली आहे. तिथनं गेलं की डायरेक्ट आमचं कॉलेज आहे. माझं तिथं जाते आणि तिथनं मग पुढं तिथं जाते दीदीकडं. आता तिकडे काम करते आणि मग पुढं जाते. दुकानात काम होतं चेअरचं माझं, ते झालं नाही, पण विचारलं मी फक्त. आणि बघा हे माझं कॉलेज आहे. आणि आता मी चालले दीदीकडं. काम तर काय झालं नाही, म्हणजे काम झालेलं आहे तसं, काम झालं आहे तसं, पण आता जाऊयात दीदीकडं आपण. गाडी डायरेक्ट पिंपळे गुरवला थांबेल, मध्ये आधे नाही थांबणार. आता मी आली दीदीच्या घरी. आता चालले वरती, गेट वगैरे लावलं, गाडी लावली, तर तोंडाचं सोडते ना. ते वरती जाते आता. दीदी आहे का बघते, असेल दीदी असेल. तिला फुलं बिलं द्यायची, फुलं देते आणि बोलते तिच्याशी. पण ते बहुतेक वरती दीदी शकते का, बघत कुठं. इथं खाली फुलं दिली, पप्पा होते, ती वरती आहे.
काय कर बघा, घरचं दुकान असलं की कुठं पण उमरा नसला ना तरी पट्टे लावतात. नवीन मोबाईल नवीन पुण्याची पण आली हाय कर. खेळतो तरी चुकून लागला होता तो. काय आलतंय जेवण बिवण झालंय आता. मग अशीच आता मी चालले घरी. माझ्या पप्पाचे 10 फोन येऊन गेले मला, कधी येते कधी येते. तर आता मी चालले, पॅकपुक होते जरा. लोक आयफोनचा फोन घेतात. आमच्या दीदीकडे काय माहिती का, ब्रँड दरवाजा ब्रँड आहे, कसला आयफोनचा आहे. एक नाही आहे अजून एक आहे. हे बघा कसं आहे, विषय हार्ड आहे. जाऊ दे, आता मी जाते घरी. पॅकपुक होते जरा, घरी जाते आणि मग तिथनं बाहेर जाणार आहे परत. तर आता आली आहे मी घरी. आता फ्रेश होते आणि मी चालली परत एका ठिकाणी. परत दाखवते तुम्हाला. फ्रेश वगैरे होते जरा, आवरते, कपडे बिपडे जरा चेंज करते. तिथं मी असे कपडे घालून जात नाही, चांगले कपडे घालून जाते. सो आता मी आवरते पहिलं. रेडी. आता जाऊयात आपण. पर्स घेते माझी. फोन कशात ठेवायचा, हे खिसा नाही आहे ह्याला काही. चष्मा लावला ते लांबचं जरा कमी दिसतं. येताना 2 सिग्नल तुटले माझ्याकडनं, त्याच्यामुळं लावा म्हटलं. कारण की ना दिसतच नाही सिग्नल पडलाय नाही पडलाय, लाल झालाय पटकन, त्याच्यामुळे लावलाय आता. आणि धूळ पण जाते डोळ्यात, मग त्रास बीस झाला तर डोळे खराब होते ना माझे. त्यामुळे आता मी आवरते, निघते आता मी. उशीर झालाय परत, मग आरती बिरती चालू झाली तर उशीर होईल मग परत. मी आली धनकवडीत शंकर मठात. आतमध्ये व्हिडिओला वगैरे अलाउड नाही आहे, तर मी आतमध्ये जाते, पाय वगैरे पडते. बाहेर आल्यावर सगळं सांगते मी, काय आले, कशाला आले, काय वगैरे. ठीक आहे, आता जाऊत आतमध्ये चालली आहे मी आता. तर झालं आहे माझं दर्शन वगैरे आता, आणि आता मी चालली घरी. ते कशासाठी झालं आहे काय, सगळा मूडच खराब झाला. माझ्या मैत्रिणीचे मेसेज, ती चिडली माझ्यावरती, तिला मी कॉल नाही केला आज म्हणून. त्याच्यावरनं कपडे बिपडे चेंज केलेले आहेत मस्तपैकी. आता मी बसली आहे गाडीवरती आमच्या. मला मम्मीचा फोन येतो आहे आता, येईल की ती निघाली म्हणून. मग अशीच निघाली ती. मग आता मी तिला थोड्याने घ्यायला जाईल मनपापाशी. मग आल्यावर जेवण करेल, जरा फोन बघून मग चक्कर वगैरे मारून झालं की झोपेल मी. जाऊयात थोड्याने मम्मीला घ्यायला. फोन आला की तिचा. मग जेवायला आज तर काहीच नाही. आता काय माहिती काय होईल. आता कमी जरा, कारण की मी दिवसभर नव्हते त्याच्यामुळं मी काय केलं नाही. आणि मम्मी नव्हती त्याच्यामुळं, मम्मी सकाळी लवकर गेली त्याच्यामुळे मम्मी काय करून गेली नाही तर मग ती पोळ्या तरी करून जाते, भाजी करते, असं होतं. पण आज काहीच नाही झालं. आज मी पण गेलते. तर आज ती दुपारी दीदीकडं पापडीची भाजी, मी तिच्याकडे गेले त्यांच्या यावेळेला, काम होतं म्हणून गेलते. मग पापडीची भाजी खाल्ली. खात नाही मी, पहिल्यांदाच खाल्ली पापडी बिपडे, काय खात नाही, मला नाही आवडत पापडी बिपडे खायला. आणि ही टॉर्च लई त्रास देते, उलटा व्हिडिओ काढते मी तर. फ्रंटने काढायला काही नाही, ते लाईट नाही ना आमच्या वाड्यात, गरिबी लई वाईट. त्याच्यामुळं वाड्यात लाईट नाही आमच्याकडं, गरिबीमुळं नाही, पण आमच्या वाड्यात लाईटच नाही. प्रत्येक घराच्या बाहेर लाईट आहे, घरात लाईट आहे, पण आमच्या वाड्यात लाईट नाही आहे. लावतो आम्ही कधीतरी, आम्ही असं लग्न बिग्न आहे कोणाच तरी मांडव घातलं की मग लाईट लावतो आम्ही, असं काय नाही. पण ह्याचं आहेत लाईट, खांबावरचं लाईट आहेत, पण तेवढा उजेड वाड्यात येत नाही. तर त्याच्यामुळं असं अंधारात बसते मग मी.
झोप पण आली आहे. पहिली जेवणार आहे आणि मग मी झोपणार आहे. तर मी आता थोड्याने जाणार आहे मम्मीला आणायला. आपण जाऊ थोड्याने मनपाला मम्मीला आणायला. आणि मग जेवण आणायला होतं काकाला काहीतरी बाहेर नाही केलं नाही ना आज. तर आता झालंय जेवण मस्तपैकी. घरी काय केलं नव्हतं पण काकाने बाहेरनं आणलं. तिथं नंदिनी हॉटेल आहे तिथून आणलं होतं. रोटी, जिरा राईस, दाल तडका आणि त्याला मसूरची भाजी खायची होती ते आणलं होती. दाल तडका इतका कोल्हापुरी तिखट आणला होता धुरत निघाला. आधीच तर थंडी आहे त्यात महागातल्या मस्ती. उठून बाथरूममध्ये हात धुवायला जायचा कंटाळा म्हणून मी ताटातच हात धुतला ते पण थंड पाण्याने. आता हात पण गारटलाय मी पण गारटली आहे. तिखट पण लागते. आता आपण जरा काहीतरी स्वीट खाऊयात. मी मंच खाते आणि त्याच्यानंतर आजचा व्लॉग इथंच एंड करते. थोड्या वेळाने मी चक्कर मारायला गेले तर जाईल नाही तर मग डायरेक्ट झोपणार आहे. सो कसा वाटला आज माझा दिवसभर. आवडला तर लाईक करा आणि मला सांगा. मग इथून पुढचे मग मी टाकत जाईल. आता माझे पेपर पण आलेले आहेत सो मग मजा मस्ती पेपर्सच टाकेल. आज मला कुठे जर बाहेर जायचं असेल तर तिकडेच पण टाकेन. ओके सो बाय गुड नाईट.